नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. मॅगी म्हटलं की लहान मुलांचा फार आवडीचा पदार्थ आणि हीच जर मॅगी त्यांना आपण थोड्या हेल्दी प्रकारे बनवून दिली तर त्यांना ती आणखीनच जास्त आवडते, हो की नाही? तर मी आज जी मॅगी बनवलेली आहे ती अशीच थोडीशी हेल्दी बनवली आहे. तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे ऑइल. 2 चमचे घेतलेला आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत मोहरी. मोहरीला सुद्धा आपल्याला छान तडकू द्यायचं आहे. ह्याला सगळा जो फ्लेवर आहे मॅगीचा तो पूर्ण असा व्यवस्थित येतो जर हे सगळे आपण इन्ग्रेडियंट्स घातले तर. यामध्ये मी जिरं ॲड केलेली आहेत. जिरं तडकली छान व्यवस्थित तळली की त्यात आपल्याला ॲड करायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडी जपूनच वापरा, कारण मुलांसाठी बनवतोय म्हटल्यावर ती थोडी कमीच पाहिजे. हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. ही इतकी छान बनून तयार होते. तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी. यामध्ये काही व्हेजिटेबल्स आपण ॲड करणार आहोत. कांदा थोडासा तळला व्यवस्थित झाला की यामध्ये आपल्याला ॲड करायचं बारीक चिरलेलं गाजर आणि गाजरसुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे सहजच भेटतात थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये, तर तुम्ही वापरू शकता. हिरवे वाटाणे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे मॅगी मसाला. मॅगी मसाला 3 पॅकेट मी घेतलेली आहे मॅगी, तर त्याच्यासाठी मी 2च पॅकेटचा मॅगी मसाला यूज करत आहे. 1 पॅकेट मी साईडलाच ठेवलेला आहे. हा मसालासुद्धा आपल्याला छान तेलात परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान मसाला परतला की यामध्ये आपल्याला जेवढी मॅगी शिजायला लागेल किंवा त्यापेक्षा थोडं सूप करायचं असेल तर तुम्ही तेवढं पाणी त्यामध्ये घाला. बघू शकता अशा प्रकारे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे आपल्याला, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि ही छान पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण मॅगीला तोडून असं ॲड करून द्यायचं आहे आणि ह्याला लागलीच आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. बघू शकता. झाकण ठेवून त्याला कमी गॅसवरती सॉफ्ट होऊ द्या. लगेच मॅगी जी आहे ती व्यवस्थित होते अशा प्रकारे बघा. बघू शकता. तिला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे मॅगीला. तिला छान मिक्स करून घ्या. व्यवस्थित मॅगी शिजली की मुलांना सर्व्ह करायला गरमागरमच फार आवडते मुलांना. बघू शकता अशा प्रकारे ही जी मॅगी आहे इतकी टेस्टी बनून तयार होते. तुम्ही नक्की बनवा आणि जो उरलेला 1 पॅकेट आहे तो नंतर शेवटी आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे फ्लेवरसाठी. कारण वरतून जर ॲड केला हा मसाला तर त्याचा फ्लेवर आणखीनच वाढतो. तर तुम्ही नक्की ही मॅगी बनवून पहा. तुमच्या मुलांना जर आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही मॅगी कशी वाटली आणि तुम्ही जिथूनही व्हिडिओ बघत आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, म्हणजे मला तुमचे मनापासून आभार मानता येतील. ठीक आहे. तर असं झाकण ठेवून थोडा वेळ तिला सॉफ्ट होऊ द्या आणखीन मॅगीला. बघू शकता ही इतकी छान टेस्टी बनून तयार होते आणि तिखटही जास्त बनत नाही, कारण आपण लहान मुलांसाठी करतोय म्हटल्यावर जास्त तिखट मुलांना नाही जमत. त्याच्यामुळे ही अशा प्रकारे तुम्ही मॅगी बनवू शकता. तर नक्की बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत या मॅगीचा आस्वाद घ्या. भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.